बीडच्या परळीमध्ये व्यापाऱ्याकडून गोळीबार करण्यात आलाय। व्यापारी राहुल टाक आणि इतरांच्या वादातून हा गोळीबार झालेला आहे। गोळीबारामध्ये कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती मिळते। परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आरोपी व्यापारी फरार आहे। याचे घरी फायर झालेला आहे आणि त्या ठिकाणी माहिती मिळाल्यावरनं आम्ही पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांच्या तिथं घराच्या वरांड्यामध्ये एक खाली केस फायर झालेले आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले होते आणि त्यावरनं पोलीस ठाण्यामध्ये आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल आहे। गुन्ह्यातील राहुल टाक जे आरोपी आहे राजेश अग्रवाल यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारलाय। महाराष्ट्राच्या विकासासाठी 24 तास काम करण्याची ग्वाही यावेळी राजेश अग्रवाल यांनी दिली। आज रोजी मी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाचा पदभार स्वीकारला आहे आणि आपण सर्वांना मी ग्वाही देतो की पूर्ण ऑनेस्टीने इंटिग्रिटीने आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल। माय 24 आवर्स विल गो ऑन दिस। आणि आता बातमी केसरकरांची आहे। नारायण राणे आणि माझं नेतृत्व संपवण्याचा हा कट आहे अशी पुन्हा एकदा केसरकरांनी नाव न घेता भाजपवर टीका केली आहे। सावंतवाडीची जनता पैशानं विकली जाणारी नाही। सावंतवाडीमध्ये माझा पराभव करण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही दीपक केसरकर म्हणाले। तर सावंतवाडीमध्ये पैशाचा जोरदार वापर सुरू असल्याचा केसरकरांनी आरोप केलाय। त्यांना नेतृत्व संपवायचं आहे, त्यांना राणे साहेबांचं नेतृत्व संपवायचं आहे, माझं नेतृत्व संपवायचं आहे आणि त्यांना स्वतःचं नेतृत्व एस्टॅब्लिश करायचं ह्या जिल्ह्यामध्ये। हे कोण आहेत त्यांचं मी नाव घेणार नाही, पण तुम्ही त्यांना चांगलं ओळखता। काय मिळवता ते आणि पैशाचा वर्षाव करून कोणाला शिकवतायत। सावंतवाडीची जनता पैशाला विकली जाणारी नाही एवढं मी ठामपणे तुम्हाला सांगतो। सावंतवाडीला एक परंपरा आहे आणि सावंतवाडीची जनता कधी पैशाने विकली गेली नाही, पुढे विकली जाणार नाही आणि म्हणून उद्या येणारी सत्ता ही आमचीच असणार। बघा, कोणालाही कटकारस्थान करून संपवता येत नाही। मला संपवायला म्हणून तुम्ही सावंतवाडीवर पैशाचा पाऊस पाडला तर सावंतवाडीची जनता ते कदापिही सहन करणार नाही। एवढं प्रेम कायम सावंतवाडीच्या जनतेने मला दिलेलं आहे। मी काल सांगितलं आणि आज सुद्धा तुम्हाला सांगतो, मी 4 वेळा आमदार झालो। 4ही वेळेला मला सगळ्यात जास्त लीड कोणी दिलं तर ते सावंतवाडीच्या जनतेने दिलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे कितीही पैसे वाटवा फरक पडणार नाही, आम्हीच निवडून येणार। आणि आता बातमी मुख्यमंत्र्यांची आहे। आता मंत्रिमंडळ फुल झालंय, सध्या वेकेन्सी नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। सांगलीतल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले। मंत्रिमंडळात आता जागा नसल्यामुळे कुणालाही मंत्रिपद मिळणार नाही असं यावेळी फडणवीस म्हणाले। मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे। पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे। त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका। तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत आता तुम्ही सगळे वाट पाहत, तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही। त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका। आता बातमी छगन भुजबळांची। शस्त्रक्रियेनंतर येवल्यातल्या प्रचार सभेला छगन भुजबळांनी ऑनलाईन उपस्थिती लावली। हॉस्पिटलमधून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधलाय। राजाभाऊ लोणारी यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन भुजबळांनी यावेळी केलं। तसंच यावेळी भुजबळांनी शेरो शायरी सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे भुजबळांच्या भाषणावेळी समीर भुजबळ मात्र भावूक झाले होते। सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है। सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया। तकलीफ लोगों को तब हुई कि तब भी मैं आपके सामने जीकर खड़ा हुआ। तर भुजबळांचं हे भाषण ऐकल्यानंतर त्या ठिकाणी बसलेले समीर भुजबळ भावूक झालेले पाहायला मिळाले आणि हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तर भुजबळ यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संवाद साधला आणि याच वेळी समीर भुजबळ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। प्रचार सभांमध्ये ते येऊ शकत नाहीयेत, मात्र थेट रुग्णालयातनं त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे ही उपस्थिती लावली।
कोकणी माणसं स्वाभिमानी असतात, त्यांना पैशांनी विकत घेता येणार नाही असं शिंदेंनी म्हटलंय. निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनवरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली. कोकणातील माणसं कामाला मतदान करणार असंही यावेळी शिंदे म्हणाले. स्थानिक तुमच्या नेत्यांकडून आमदारांकडून असा थेट आरोप होते की भाजपकडून पैशांचं वाटप जोरदार सुरू आहे. निलेश राणेंनी एक स्टिंग ऑपरेशनही उघडकीस आणलं आणि त्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे. कोकणातली माणसं ही प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहेत. हे पैशाने त्यांना विकत घेता येणार नाही. कामाला ते मतदान करतात. जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी उभे राहतात. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो, कोकणी माणूस, कोकणातला माणूस हा शिवसेनेवर प्रेम करतो. शिवसेनेवर त्याची श्रद्धा आहे.